नमस्कार. आज आपण जातक कथांमधली एक अशी गोष्ट पाहणार आहोत, जी खरंच विचार करायला लावते. ही कथा आपल्याला शिकवते की पहिल्यांदा जे दिसतं त्याच्या पलीकडेही बरंच काही असतं. चला तर मग सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या प्रश्नापासून. एका अशा कोड्यापासून ज्याने खुद बुद्धांच्या शिष्यांनाही गोंधळात पाडलं होतं. विचार करा, एक अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ राजकुमार आणि त्याची पत्नी, जिला लोक अव्यवस्थित म्हणायचे. मग तरीही त्याचं तिच्यावर इतकं प्रेम का होतं? काय होतं या नात्यामागचं रहस्य? चला, आज आपण तेच उलगडणार आहोत. तर गोष्ट घडती आहे वैशालीजवळच्या महावनात. तिथे एक लिच्छवी राजकुमार होता, खूपच धार्मिक. त्याने नुकतंच बुद्ध आणि त्यांच्या सगळ्या भिक्खूंना मोठ्या सन्मानाने भोजन दिलं होतं. आता जेवण वगैरे झालं आणि मग भिखू आपापसात कुजबुजू लागले. त्यांना एक गोष्ट काही केल्या पटेना. म्हणजे बघा, एका बाजूला हा इतका गुणी, सत्याच्या मार्गावर चालणारा राजकुमार आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी, ती दिसायला खूपच जाड होती, जवळजवळ फुगलेली आणि तिचे कपडेही नीटनेटके नव्हते. मग इतक्याच चांगल्या राजकुमाराला अशी पत्नी कशी आवडते, हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता भिक्खूंच्या मनात चाललेला हा गोंधळ बुद्धांपर्यंत पोचला आणि त्यांनी या कोड्याचं उत्तर दिलं. पण गंमत म्हणजे ते उत्तर या काळातलं नव्हतं. ते दडलं होतं एका खूप जुन्या भूतकाळातल्या गोष्टीत. बुद्धा म्हणाले, भिक्खूंनो, जसं आज आहे ना, तसंच पूर्वीच्या काळीही तो एका जाड स्त्रीवर प्रेम करत होता. आता हे ऐकून तर भिक्खू अजूनच गोंधळले. या एका वाक्याने वर्तमानाला भूतकाळाशी जोडून एका अगदी नव्या कथेची सुरुवात केली होती. तर चला, आता आपण थेट जाऊया प्राचीन बनारस राज्यात. तिथे राज्य करत होता राजा ब्रह्मदत्त. आणि याच राज्यात, याच गोष्टीत आपल्याला त्या राजकुमाराच्या प्रेमाचं मूळ सापडणार आहे. तर झालं असं की एके दिवशी राजा ब्रह्मदत्त सहजच आपल्या महालाच्या खिडकीतून बाहेर अंगणात बघत होता. तेव्हा त्याची नजर एका तिथून जाणाऱ्या सामान्य ग्रामीण स्त्रीवर पडली. तिला शौचात जायचं होतं, पण तिने जे केलं ते राजा पाहतच राहिला. तिने अत्यंत सभ्यपणे आपले कपडे व्यवस्थित सांभाळून बाजूला जाऊन आपलं काम केलं. तिची ही इतकी साधी पण विनयशील कृती राजाच्या मनाला इतकी भिडली की त्याने त्याच क्षणी एक मोठा निर्णय घेतला की हिलाच आपली राणी बनवायचं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका सामान्य स्त्रीच्या इतक्या साध्या कृतीत राजाला असं नेमकं काय दिसलं असेल की त्याने तिला थेट राणी बनवण्याचा निर्णय घेतला. याच प्रश्नात या संपूर्ण कथेचं सार आहे. तर आता आपण या कथेच्या अगदी गाभ्याकडे येऊया. राजाने तिच्या त्या एका लहानशा कृतीतून तिच्या चारित्र्याबद्दल आणि पुढे जाऊन राज्याच्या भविष्याबद्दल काय तर्क लावला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. राजाची विचार करण्याची पद्धत खरंच कमाल होती. त्यांनी कसा विचार केला बघा. तो म्हणाला, जी स्त्री सार्वजनिक ठिकाणी इतका विनय पाळते, याचा अर्थ तिचं आरोग्य नक्कीच चांगलं असणार. आणि आरोग्य चांगलं आहे म्हणजे ती आपलं घरही तितकंच स्वच्छ ठेवत असणार. आणि अशा स्वच्छ, चांगल्या घरात जो मुलगा जन्माला येईल तो सुद्धा सद्गुणीच निपजेल. म्हणून ही स्त्रीच माझी राणी होण्यासाठी अगदी योग्य आहे. म्हणजे बघा, बाह्य रूपापेक्षा आतल्या गुणांची किती मोठी पारख होती ही. म्हणजे या कथेतून सद्गुणाची एक खूप सुंदर व्याख्या आपल्याला मिळते. खरा सद्गुण म्हणजे काय, तर तो तुमचा दर्जा किंवा दिसण्यावर अवलंबून नसतो, तर तो तुमचा रोजच्या वागण्यातल्या लहान सहान गोष्टींमधून, तुमच्या चारित्र्यातून समोर येतो. आणि राजाचा हा निर्णय योग्य होता का? तर अगदी होता. त्याचे परिणामही तसेच मोठे झाले. राजाने खात्री केली की ती स्त्री अविवाहित आहे. तिला बोलावून घेतलं आणि तिला आपली राणी बनवलं. ती त्याची सर्वात जवळची आणि लाडकी राणी झाली. आणि इतकंच नाही, तर त्यांचा जो मुलगा झाला तो पुढे जाऊन एक महान चक्रवर्ती सम्राट बनला. म्हणजे राजाची पारख अगदी अचूक ठरली होती. त्यावेळी राजाच्या दरबारात बोधिसत्व नावाचा एक ज्ञानी मंत्री होता. त्याने या सगळ्या घटनेचं सार एकाच वाक्यात सांगितलं. तो म्हणाला, त्या ग्रामीण स्त्रीने आपल्या विनयाने राजाला प्रसन्न केले. किती खरंय हे, नाही का? तर ही झाली भूतकाळातली गोष्ट. आता आपण परत वर्तमानात येऊया आणि पाहूया की ही गोष्ट त्या लिच्छवी राजकुमाराच्या कोड्याशी कशी जोडली जाते. बुद्ध आता या दोन कथांना एकत्र आणून त्या रहस्याचा उलगडा करणार होते. ही पूर्ण गोष्ट सांगितल्यावर बुद्ध त्या क्षणावर आले ज्याची सगळेजण वाट पाहत होते. त्यांनी त्या जुन्या कथेतली पात्र आणि आजची माणसं यांची खरी ओळख सगळ्यांसमोर आणली. बुद्धांनी सांगितलं
की त्या गोष्टीतला राजा ब्रह्मदत्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आजचा हा लिच्छवी राजकुमार आहे. ती विनयशील ग्रामीण स्त्री म्हणजे याच राजकुमाराची पत्नी. आणि तो ज्ञानी दरबारी, तो म्हणजे मी स्वतः. हे ऐकताच सगळ्यांना सगळं काही स्पष्ट झालं. याचा अर्थ काय? तर त्या राजकुमाराचं आपल्या पत्नीवर असलेलं प्रेम हे काही आजचं किंवा अचानक आलेलं नव्हतं. ते एक खूप जुनं, जन्माजन्मांतरीचं बंधन होतं. एक असं नातं जे बाह्य दिसण्यावर नाही, तर आतल्या गुणांना ओळखण्याच्या त्याच्या त्या खास क्षमतेवर टिकून होतं. आणि ही कथा संपताना आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. आजच्या या जगात जिथे आपण बाह्य दिसण्याला आणि पहिल्या भेटीतल्या इम्प्रेशनला इतकं महत्त्व देतो, तिथे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असलेले असे कित्येक तरी छुपे सद्गुण आणि चांगले गुण पाहायला विसरून जातो, नाही का?